तबकातील एक फुलता गुलाबगेंद हाती घेऊन शहजाद्याने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहजादा शाह आलमच्या तोंडून नकळत लफ्ज सुटले, लीजिए गुलाब. गुलाब भी खूबसूरत होते हैं छोटे राजा साहब. प्रतापराव, प्रल्हाद, निराजी, रावजी, सोमनाथ अशा मंडळींना सोबतीला घेऊन संभाजीराजांनी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मनी घर करून बसलेली वेरूळच्या पहाडी गुफातील कोरीव लेणी नजरेखाली घातली. औरंगाबादेच्या दक्षिण वेशीला लागून मराठी सेनेचा तळ पडला होता. डेरे शामियाने उठले होते. रोज संभाजीराजे प्रतापरावांनीशी नगराचा फेरफटका करून येत होते. औरंगाबाद ही मुघलशाही दख्खनेतील राजधानीच तटबंदीतील शहर देखणे होते. राजांनी निघताना सूचना केली होती, मिळेल तेवढे नगराची वस्ती डोळ्याखाली घाला. शंभूराजे शहराचा फेरफटका करून परतले. प्रतापराव संगती होते. तळावर येताच त्यांना निराजी पंतांनी वर्दी दिली. शहजादे सरकार स्वारीस यात फरमावतात. भेटीचे कारण समजू येत नाही. संभाजीराजांनी ती वर्दी ऐकून प्रतापरावांच्याकडे सल्ल्यासाठी म्हणून पाहिले. प्रतापरावांच्या कपाळी आठ्या उठल्या. तरीही ते म्हणाले, पाण्यात माशाचा शब्द झेलाय लागतो. धाकल्या राजाने भेटीला जाऊन यावं. संभाजीराजांनी प्रतापराव, निराजीपंत, रावजी, सोमनाथ अशी मंडळी संगतीला घेतली आणि ते सरंजामाने शहजाद्याच्या भेटीसाठी शाही महालावर आले. शहजाद्याच्या वजीराने सामोरे येत संभाजीराजांना आदराने बैठक महालात नेले. आइये म्हणत दातकळ्या खुलवीत देखण्या शाह आलमने बैठकीवरून उठून पुढे येत हाताला धरून संभाजीराजांना आपल्या बैठकीवर शेजारी बसवून घेतले. त्याचे खासे सरदार बघलेने अदबीत हात बांधून उभे होते. संभाजीराजांवर सहज नजर ठेवता येईल असे प्रतापराव आणि त्यांचे मराठी सरदार उभे राहिले. इकडच्या तिकडच्या गप्पा करून शहजाद्याने आपल्या मूळ हेतूला हात घातला. कभी शिकार खेलते हो शंभूराजे? नाही, शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले. ताज्जुब है, राजा साहब के फर्जंद और शिकार का शौक नहीं? शहजाद्याने आपल्या रेखीव भुवया वर चढविल्या. आम्ही विचारले तर आमचे महाराज साहेब शिकारीला नाही म्हणणार. तो फिर आज हमारे साथ चलिए शिकार खेलने. आज हम रामटेक के वन में जा रहे हैं निशाना लगाने. नको, आम्हा सेने होणार नाही. संभाजीराजे सावध झाले. क्यों, डरते हो हमारे साथ चलने? शहजाद्याने खोचक सवाल केला. संभाजीराजांनी प्रतापरावांच्याकडे बघितले. असा काही मामला या भेटीत पुढे येईल याचा प्रतापरावांना अंदाज नव्हता. त्यांना काय सल्ला खुणवावा कळेना. डरने की कुछ बात नहीं, हम आएंगे शिकार खेलने. मानतात ठेवीत संभाजीराजांनी शहजादा शाह आलमला क्षणात चाप दिला. वाह वाह, आफरीन, यही उम्मीद थी आपसे. आपके सवारी का सब इंतजाम होगा. आपके नेक लोग साथ लेना. प्रतापरावांच्याकडे बघत शहजादा म्हणाला. दुपार टळतीला लागल्यावर वेशी बाहेर पडण्याचा बेत ठरला. अत्तर गुलाब झाले. संभाजीराजांनी शहजाद्याचा निरोप घेतला. ते तळावर आले. आपल्या माणसातील कसबी पटेकरी, तिरंदाज, भालाईत, रानात घोडा फेकणारे, सराईत घोडाईत संभाजीराजांनी प्रतापरावांच्या मदतीने निवडले. आनंदराव, प्रतापराव, निराजी, रावजी ही हत्यारबाज मंडळी निवडक घोड्यावर जीन कसून तयार झाली. संभाजीराजांनी अंगाला लागून लोखंडी जाळीदार बख्तर चढविले. टोपाखाली शिरस्त्राण घेतले. सिद्ध होऊन ते दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या शामियानात शहजाद्याची वाट बघत बैठकीवर बसले. वर्दी आली. संभाजीराजे आपल्या निवडक लोकांशी तळाबाहेर पडले. शहजादा एका हत्तीवरच्या बंदिस्त हौद्यात बसला होता. तसलाच एक हत्ती हौदा चढवून त्याने संभाजीराजांच्यासाठी
बरोबर आणला होता. शहजाद्याने हौद्यातून शेजारच्या हत्तीच्या माहुताला इशारत केली. माहुताने मोकळ्या हौद्याचा हत्ती अंकुशमान देऊन वळविला आणि संभाजीराजांच्या समोर आणला. पुढील हत्तीने सोंडेचे शिंग उठवून सवारीला देखणी सलामी दिली. झुलत झुलत बैठक घेतली. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेली मोहरांची थैली खेचून माहुताच्या रोखाने वर फेकली. ती वरच्यावर झेलून माहुताने त्यांना कुर्निसात केला. हत्तीला शिडी लावण्यात आली. शस्त्रसज्ज संभाजीराजे शिडी पार करीत हौद्यात चढले. माहुताने हत्ती उठता करून शहजाद्याच्या हत्तीच्या बगलेला जोडून घेतला. प्रतापराव, रावजी, निराजी, आनंदराव आणि निवडलेल्या खेळ्यांनी संभाजीराजांच्या हत्तीला वळे दिले. शहजाद्याने हात उठवून हसत संभाजीराजांना अदब दिली. संभाजीराजांनी हात उठवून हसत त्याला फेरसाद दिला. शहाजने कल्लोळून उठली. हत्ती, घोडे, निष्णात शिकारी, खेळे, हाका घालणारे असा शिकारी तांडा दक्षिण वेशी बाहेर पडला. रामटेकचे रान येताच हत्ती थांबले. मागचे घोडाईत आणि हाकारे खेळे पांगले. संभाजीराजांची माणसे त्यांच्या हत्तीला घेऊन उभी राहिली. आज शहजाद्याला शाही शिकार कशी असते ती संभाजीराजांना दाखवायची होती. हाकारे खेळे पांगलेले बघून शहजाद्याने इशारत केली. माहुताने हत्ती रानात घुसविले. प्रतापराव, आनंदराव ही मंडळी हत्तीमागून कदंबात चालीने निघाली. एक उंच टेकाडावर येऊन दोन्ही हत्ती थांबले. ही निशाणी मारा करायची माचानी जागा होती. इथून समोर एक पठार दिसत होते. रानाच्या चारी बाजूंनी आलेल्या पाणंदीच्या वाटा त्या पठाराला येऊन मिळालेल्या होत्या. शहजाद्याने हौद्यात बसूनच खांद्याचा उंच तिरकमठा हाती घेतला. त्याला बाग देऊन वाद पारखून घेतला. त्याच्या निवडक सरदारांनी कुणी तिरकमठे तर कुणी भाले सरसावले. मराठी भालाईतांनी ते बघून आपले भाले पेलले. तिरंदाजांनी तिरकमठे सरसे धरले. रामटेकचे रान चारी बाजूनी कुदू लागले. कसले तरी विचित्र आवाज काढून ते उभे रान क्षणात कण्हू लागले. हाकाऱ्यांनी चारी बाजूनी हाका घातला होता. रणशिंगाची एक कातरी ललकारी त्या सगळ्या कालव्याला कापीत उठली. सावजे मारगिरीच्या टप्प्यात आल्याची ती खूण होती. नुसता प्रचंड कल्लोळ ऐकू येतो आहे असे काही क्षण गेले आणि पाठोपाठ पठारावर येऊन मिळालेल्या पाणंदीच्या चौबाजूच्या वाटांनी पांढऱ्या कबऱ्या बाळ्या अशा प्राणभयाने हंबरडा फोडत चौखर उड्या टाकणाऱ्या उभवत्या शिपट्याच्या वनगाईचे कळपच्या कळप पठारात उतरले. वनगाई मराठी खेळे ते बघून चरकले. सामने हंबरत आलेल्या भेदरलेल्या वनगाई गोंधळून एकमेकींना धडकल्या. शिंगांना शिंगे खटखटली. टेकाडावरून सटासट सुटलेल्या भाले तीरांनी मिळेल तशी वर्मी फेक केल्याने कितीतरी वनगाई ऊर उठवून जीव जाता हंबरडा फोडत क्षणात पठारावर कोसळल्या. बचलेल्या भेदरून पुन्हा पाणंदीत घुसल्या. पडलेल्या जाया गायी आचके देत खूर झाडून शांत झाल्या. समोर प्राणांतक हंबरडा फोडणाऱ्या वनगाई बघून आपल्या हौद्यात संभाजीराजे ताडकन वर उठले होते. त्यांच्या हातीचा तिरकमठा गायी बघताच गळून पडला. खूर झाडात पठारावर पडलेल्या वनगाई बघताना त्यांचा अस्वस्थ हात सरसरत कवड्यांच्या माळेवरून नुसता फिरत राहिला. त्यांनी आपले डोळे क्षणभर गच्च मिटून घेतले. कानात गायीचा हंबरडा कसा दाटून बसला. सरलष्कर ते प्रतापरावाच्या रोखाने केवढ्या तरी मोठ्याने ओरडले. घोडा टाकीत प्रतापराव हत्तीजवळ आले. शहजाद्यांना सांगा, आम्हास हा खेळ पसंत नाही. आम्ही निघतो.
आणि त्यांनी माहुताला आज्ञा केली, हाती घुमाव. माहुताने हत्तीचा मोहरा लगबगीने वळविला. प्रतापरावांनी शहजाद्याला शंभूराजांचा निरोप सांगितला.